नमस्कार. तुम्ही पाहत आहात सांस्कृतिक ठेवा आणि या तुमच्या पारंपरिक परंपरा जपणाऱ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. उद्या महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री म्हणजे भगवान शिव यांचा अत्यंत पवित्र असा दिवस. या दिवशी पूजा कधी करायची, निषिद्ध काल कोणता, निषिद्ध काळ कोणता, या सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. महाशिवरात्री म्हणजे फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी आणि ही सुरू होतीये उद्या म्हणजेच 15 फेब्रुवारी सायंकाळी 5:04 पुढच्या दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारी सायंकाळी 5:34 मग रात्री पूजा कधी करायची, कालामध्ये ही पूजा केली जाते. मग हा निशित काल म्हणजे काय आणि तो कधी आहे? तर निशित काळ म्हणजे मध्यरात्रीचा सर्वात पवित्र मुहूर्त, ज्यावेळी शिवपूजा केल्यास विशेष पुण्य मिळते असे मानले जाते. म्हणजे आपल्याला उद्या उत्तर रात्र 12:28 पासून 1:18 शिवपूजा करता येईल. या वेळेत केलेली पूजा ही अत्यंत फलदायी मानली जाते. शास्त्रानुसार हा काळ अत्यंत शुभ, शांत, सात्विक आणि शक्तिपूर्ण मानला जातो. आता आपण पाहूया निषिद्ध काळ कोणता. चतुर्दशी तिथीपूर्वी किंवा अमावस्येनंतर पूजा करू नये हा काळ निषिद्ध मानला जातो. म्हणजे अमावस्या चालू झाल्यानंतर शिवपूजा करू नये. त्या दिवशी काळे वस्त्र घालू नये, तुटलेले बेलाचे पान वाहू नये आणि शास्त्रानुसार हा काळ अत्यंत शुभ, शांत, सात्विक आणि शक्तिपूर्ण मानला जातो. आता आपण पाहूया निषिद्ध काळ कोणता. चतुर्दशी तिथीपूर्वी किंवा अमावस्येनंतर पूजा करू नये हा काळ निषिद्ध मानला जातो. म्हणजे अमावस्या चालू झाल्यानंतर शिवपूजा करू नये. त्या दिवशी काळे वस्त्र घालू नये, तुटलेले बेलाचे पान वाहू नये आणि संपूर्ण दिवस उपवास करावा. रात्री जागरण करून महादेवाची पूजा करावी. शिवरात्र म्हणजे मन, विचार आणि आत्म्याला शुद्ध करणारी रात्र आहे. ही भक्ती, संयम आणि शिवतत्वाशी जोडणारी साधना आहे. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.